म्हणून पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं तिथला उद्धार करावा. अक्रूर घाट बांधला, अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली, मग धन घरी आणलं. याचा दुसरा एक अर्थ आहे, आपल्याला अनायासे प्राप्त झालेले द्रव्य चांगल्या कामात खर्चिलं तरच पचत, नाही तर ते पचत नसतं. तुम्हाला एक माहिती आहे का, बिना कष्टाची आलेली संपत्ती लेकरा बाळात जीव देत नाही. बिना कष्टानं आलेली संपत्ती बायकोचा स्वयंपाक खाऊ देत नाही. आणि जी संपत्ती बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाही ती संपत्ती वाऱ्यासारखी उडून जाती. मग यायला नाशिकला इटा उचलायला जावं लागते, मुंबईला गटार उपसायला जावं लागते. म्हणून किती बी श्रीमंत देवानं करावं, पण पप्याच्या माईन केलेला स्वयंपाक खाला जात जावा, त्याला म्हणत असते श्रीमंत. ती भाकरी करून याची वाट पाली, साऱ्या चपात्या वाळून गेल्या. मग ह्यो भंगिऱ्या 1:30 वाजता आला, एक बूट हरपून, एकच बूट त्याच्या पायात. हराम खोरा, तुला पापाची आलेली संपत्ती अशी गमवतो ना, आलाय का? तुला लेकरा बाळात जी संपत्ती जेवू देत नाही. आता विटेवरचा मालक आहे महाराज, तो विटेवरचा मालक आहे. तशीच संपत्ती सासवली. एक दिवशी भगवंताचं आवडीनं भजन करीत 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 ते वारकरी निघाले. पंढरपुरातल्या मालकाला रात्रभर झोप नाही. विटेवरच्या मालकिनीने विचारलं, मालक का जागेत? अगं माझा एक वारकरी जीवनभर माझं आवडीनं गुण गातोय ग, त्याची परिस्थिती नाजूक आहे. मालक, रात्रीच्या 2 वाजता जर तुम्ही त्या वारकऱ्यासाठी रडत असाल तर मग तुम्ही का करत नाही त्याच्यासाठी काही? करू का ग? करा ना मालक, करा ना. विश्वकर्मा महाराजाला बोलून घेतलं आणि विश्वकर्मा महाराजाला भांडार दाखिलं. महाराज, ह्या गोदामात सोनं पडलं, ह्या सोन्याचं त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. आणि गाव सोन्याचं केलं. गाव ठराविक लोकांना सोन्याचे आहेत, पण हे वारकरी किती मोठा आहे पुढचं ऐका. अर्बुजादी टन सोनं शिल्लक उरलं. 10 क्विंटलाचं 1 टन का प्रकाश व्यापारी आहेत ते दाणा मार्केटचे. शेनगाव मधलं बाळासाहेब आमचं आवडीचं घर आहे. रात्री बारी किती वाजता गेलं की हायक जेवायला म्हणले घर. डॉक्टर साहेब आवडीचं घर आहे. पैसे लय असतात, पण हॉटेल जेवल्यावर तुमचे कॅमेरे पाहतात ना, मग इथं ठासून बोलता येत नाही. भानगड ती अशी हवाच जाती मंगन. हा, तुमच्या कॅमेऱ्यात महाराज गवसाल्या चालू कीर्तनात तर म्हणीन गुरुजी एखादा, ए काय बोल तू पांचटा, तुला तर आम्ही फल्यान धाब्यावर पाहिलं होतं. मग हे चोर पंक्चर होते. दुकानात गेल्यावर शिद्र गवसन दारा पुढे गाडी राहिल्यावर हवा राहीन, हे चोर पंक्चर असं नाही. सात्विक अन्न खायचं आपण. वेळ प्रसंग आल्यावर जेव्हा, त्याबद्दल काही दुमत नाही. तुम्ही यात्रेला गेले तिथं काय आपली सासरवाडी थोडी असती, जेवावं लागेल, तशी काही पण नाही. पण ज्या गावात आपण कीर्तन केलंय ती माणसं जर आपल्याला रांगोळी लावून जेव घालीत असतील आणि तिथं जेवत नसेल आणि त्या पाकिटावर जर वाशिमला धाब्यावर जेवत असेल तर पैसे देणाऱ्याला पण पाप आहे. गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. तुम्हाला सुद्धा पाप. आम्हाला तर कोण येणार का टाकावं हे आम्हाला कळणार नाही, पण याच्यातला अर्ध पाप तुम्हाला पण. विठाला 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 अर्बुजादी टन सोनं उरलं. काय करायचं? मसनवाटा सोन्याचा करा. मसनवाटा सोन्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. महाराज कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरतच नाही म्हणून मसनवाट्याचं संबंध नाही. पुण्य संपल्यावर लाद घालते ते खाली येतं पुन्हा सोयाबीन कापायला. येऊ लागती माघारी मृत्यूलोका. पुण्य संपलं की बँकेत कोणाला किंमत आहे? ज्याच्या खात्यावर पैसे त्याला का मोठी गाडी घेऊन जाणाऱ्याला? ज्याच्या खात्यावर पैसे ते बिना बुटाचा बी जाऊ द्या तरी मॅनेजर म्हणते या काका या 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 काका या. आणि
अंगठ्यान ब्रासलेटन लॉकेटन सोन्याचा करदुडान आणि गाडी 70-80 लाखाची एक सोमळ्या गेला. मॅनेजरनं त्याच्याकडे पाहिलं पण नाही. हो. आणि एक मथारा आलं शेतातून बनेलीच होतं. नातीला दवाखान्यात नेलं तर सिजर झालतं. 50-50 हजार पाहिजे होते. तसंच उसाल पाणी भरून आलं. बुट पाय भरलेले. बुट कशाचे? घोट्या पोस्तोर पाय भरलेले. मॅनेजरनं पाहिल्याबरोबर खुर्ची सोडली. काय काका 50-50 हजार पाहिजे. बर ती कुंचली पानली लिहिली. मथाऱ्याचा अंगठा घेतला. कॅशियरला म्हणला इकडे येऊन पैसे दे. आणि पुन्हा मथाऱ्याला सांगितलं रस्त्यात गाडी उभी करू नका. मोटरसायकल त्याच्या नातवाला सांगितलं चोट्टे हाणतील. संदेशी दवाखान्या लोक गाडी दी जिथं सून भरती करेल तिथं. त्याची सून जिथं भरती करेल तिथपर्यंत. इकडची भाषा आहे ती. आणि हे 80 लाखाच्या गाडीवालं इतकं पेटलं. ते म्हणलं फाटक्या कपड्याचं मथारा आलं आणि त्याला लगे रस्त्यानं गाडी उभी करू नको. दवाखान्यापासून सरळ जाण. जवळ आणून पैसे दिले. माझ्या अंगावत एखाद्या ₹1 कोटी सोनं. ते म्हणले साहेब आपल्याला काही पैसे नाही. म्हणले पॅनल्टी लागू लागू तुमचं खातं 0 झालंय. तू मोठ्या गाडीत आला सुंबळ्या बनतोय खात्यावर रुपड्या नाही ना. तसं वरी इंद्राच्या अमरपुरीत राहण्यासाठी खात्यावर पुण्य लागतंय. पुण्य आणि पुण्य संपलं की लाथ आणतीत का. हा इतक्या जोरात की पुन्हा कोणाच दवाखान्यात ऑपरेशन होत नाही. त्या कमराचं काढून देतात म्हणून मसन वाटा नाही. पण वार करायला गाव सोन्याचं मसन वाटा पण सोन्याचा. ते कोणाला दिसत नाही. माणसं लय नंबरी झाले हो. मसन वाट्यातली इंगल कापून एक जणांनी म्हशी खाली लावली. हो इतकं पोट्ट भारी. आणि त्याच्या पोराचं नाव शाहूराव. आणि त्या शाहूनं त्याचं नाव शाहू. आणि इंगल कापले आरापतीनं आणि म्हशी खाली. हो आणि बापाचं नाव धर्म. वारा आलं तिन्ही म्हशी पत्रान कापल्यान मेले. मसन वाटेतले इंगल नेत असते. इतके काही काही पानचित लोक. तर सोन्याचा मसन वाटा असलं ह्या तर सोयाबीन कापायला जाचत नाही. मसन वाट्या सगळं सोन्याचं. दृष्टांत संपला. माझ्या देहूतल्या मालकांनी तुकोबारायला विचारलं देवा. हा पुन्हा सांगतो ऐका ऐका. ज्याच्या बायकोच्या साडीला हिरे होते का. हिरे होते ना. ती सुदामदेवाची भाऊजई होती. आणि ते सुत्तीचा नवरा सुदामदेवाचा भाऊ. मग ज्याची स्तुती करीत होती ती केदारबुवा मेलन. ते त्याचा जीव गेल्याचं निमित्त झालं. आणि ते मेलं. सारी संपत्ती त्याची लुटली. यालाही लुटलं. मग हे याची बायको कुठं बसले माहितीये का. जगदंबेच्या मंदिरात परडी घेऊन जोगवा मागायला. जोगवा मागायला. जोगवा मागायला. कोणाची स्तुती करीत होते. माणसाची. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण. नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. नराची माणसाची स्तुती केली. मोठा झाला पण बोंबलत इतका मातुड्यात गेला पुन्हा ती गरिबी लिहिता येत नाही. आणि पंढरपुरातल्या मालकाचं आवडीनं भजन केलं. गाव तर सोन्याचं पण मसनवाटा पण सोन्याचा झाला. तुकोबारायने देवाला विचारलं देवा का. ठस 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 अंतःकरणातून उमाळा दाटून आला. डोळ्यातून पाणी वाहत होतं. आणि तुकोबारायच्या गळ्याला मिठी मारली. तुकोबाराय द्वापार युगात आवडीनं माझं गुण गायलं. त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामदेव. म्हणून आवडीनं गुण गायलं. याच्याकरता त्याचं गाव सोन्याचं. मग आवडीनं गुण गाणाऱ्याचं गावही सोन्याचं करतोस आणि मसनवाटाही सोन्याचा करतो. इतका आवडीनं गुण गाण्यातली ताकद आहे. मग मला तरी दुसरं देतोच कशाला. गुण गाईन गुण गाईन गुण गाईन गुण
बाजूचे महाराजांचं काय नाव? रामेश्वर महाराज. बैठकीत भेटले होते मला. तुम्हालाही धन्यवाद. आवडीनं गुण गायलं सुदाम देवानं. पृथ्वीवर जितके देश असतील या सर्व देशात जर गाव सोन्याचं कोणाला भेटलं असेल तर अगोदर वारकऱ्याला. तो वारकरी सुदामदेव महाराज. दोन देवायचं गुण गाचं, काशीतल्या मालकाचं आणि पंढरीतल्या मालकाचं. उपास सुद्धा मर्यादित धरायचे. प्रदोष असेल, सोमवार असेल, एकादशी असेल आणि 5 पर्वण्या येतात. त्याच्यापैकी महाशिवरात्रीची एक पर्वणी आहे. उत्तम उत्तम शिवरात्री 5 पर्वण्या आणि हे 24, 29 आणि अर्ध उपवास सोमवार आणि प्रदोष. हे पुराणानं दाखवून दिलेली उपवास. यायले नादे लवंगावर मंगळवार धरी ती. लवंगावर मंगळवार आणि खडी साखरेच्या खड्यावर बुधवार. वा 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 वा. आणि पिना पारडा पप्याच्या बापाचा. कोण सांगितलं तुला लवंगावर मंगळवार धरायचा? हा, उपासानं इतकी तापली, सासूल नीट बोलणं, सासऱ्याला नीट बोलणं, पप्याच्या बापाला छटकेच आणायची. काय बाई, कशाला आगावपणा करती मायाच्या तुरा. हो न कस्तुरे मंजुळे, चुकीचे काम आहे, चुकीचे. जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. माणसाला चांगलं आवडणं. या महाराष्ट्रात कोणतंही दुकान टाका त्याचं काही दिवस चलत. आणि भंगिऱ्या दुकानाचा नाद दार पाहायचं यायला लागला. एखाद्यानं म्हणावं बाई हो मनी घरात याची पूजा केली की पैसे देतोय. ते पप्याच बापाच्या पाया पडायची नाही पण मण्याला दुधानं आंघोळ घाली. आमच्या घरी एक जणांनी मनी द्याला. दारातून चाललं होतं टेम्पो, 2-4 फोटो गिटो त्याच्या त्या टेम्पोत. कोणी म्हणलं असेल महाराजाचं घर आहे. गव्हाचं खळं झालेलं होतं. भरपूर पोते होते गव्हाचे पडलेले. शेती चांगली आहे मला म्हणून तर इतका रगीलपणानं बोलतो. इकडे बंद झाल्यावर निघले तिकडं. मग डॉक्टर साहेब ते दारात आल्याबरोबर थांबले गेमले. आमच्या पोरायच्या माईल वाटलं याला 4-5 पायल्या गहू, आपलं 4-5 किलो गहू देऊन टाका. दिले गहू. ते 4-5 किलो गहू दिल्यावर त्यानं लक्षात घेतलं गडे बाई भावनिक आहे, त्यानं मनी द्याला. म्हणले बाई ह्या मनीची पूजा केल्यावर पैसे लय येतात. घेतला ते मनी. जाईच ना. तिला वाटलं जी थैली उशिली का ती थैली याच्या बोकांडीवर घालावं. देऊन टाकलं ती 50 किलोची थैली. ते खुश झालं. आता शेतकरी मी एकच, बाकी सगळे नोकरीवाले. नोकरीवाल्याच्या बायका वरच्या मजल्यावर राहतात. कोणी मागायला आला की ते म्हणतात सुतक पडे. सुतक. हो, वर्षानुवर्ष कोण भावकीतलं मरत काय माहित. सुतक पडलं म्हणजे सुतक. आणि पुन्हा त्याच्या घरी झाला असं सरळ जाता येत नाही. प्रकाशराव ती बेल वाजवावं लागती. मी गेलो एका नोकरीवाल्याच्या घरी. आपल्याला शिक्षण कमी, बेल कळालीच नाही. मी धडधड दररोज अक्कल आहे का तुला. आणि मग म्हणले भाई आपण महाराज येत की काय. मी म्हणलं हो, आधी घासलेत टाकून फुकी तिनं आता लोणीला येते. येतो म्हणलं मी. हे पैशावर शिकलेले लोक असे असतात. नोकरीवाल्याच्या बायका लय चालू. किती चालू सांगू तुम्हाला. त्या सासू सासरे त्याला आवडत नाही. 2च तोंड आणि खिचडीन बोंड. गुरुजी अंगावर घेऊ नका, मी तुम्हाला म्हणत नाही. ज्याच्या चालू आहेत त्याला लागन आहे का नाही. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. ज्याच्या अंगाला शर्ट येईन त्यानं घालायचं. हो, मी काय इथं बसलेले पंगत म्हणत नाही. हा हा. आरशाला कोण भेटय माहितीये का तुम्हाला. आरशाला कोण भेटय. ज्याचं चट कापलंय ती, ज्याचं अख्खं नाक बुडातून कापलं का ते आरशाला भेटय. बाकीच्यानं कशाला भ्यायचं. 2च तोंड आणि खिचडीन बोंड. एका नोकरीवाल्याच्या घरी म्हाताऱ्याला भेटायला गेलो. सांगतो चला.
तुम्हाला एक सांगू का, संसारात माणसं जर सुधारले तर धर्म उंच जाईल. जी माणसं मायबापाचा आदर करते ती माणसं धर्म वरी नेऊ शकतात. जी माणसं मायबापाची किंमत करत नाहीत ते भडवे किती अभ्यास असू द्या ते धर्माला उंच नेऊ शकत नाही. भेटायला गेलो, म्हातारं बसलेलं होतं. चहा आला तो आम्ही चहा घेत होतो, दुधाचा चहा. आजही घेतला तुमच्याकडे जरसा. मला चहा, म्हाताऱ्याला चहा द्याला. त्याला अण्णा म्हणत होते. म्हणलं अण्णा घ्या. नको म्हणे महाराज. म्हणलं घ्या आमच्या देखता. त्यानं घेतला, मी घेतला. म्हातारी मला पाहून खुर्चीवरली उठली आणि खाली बसली. इतक्या आदरणीय बायका आहेत बरं का महाराष्ट्रातल्या. राज्य, राणी व संपत्ती देशाची कोणती असेल त्या देशाची स्त्री आहे. या देशाची, पवित्र देशाची स्त्री. सर्वात श्रीमंत कोण असेल गुरुजी तर स्त्री आपल्या भारत देशाची. माझ्या सद्गुरू गजानन बाबांना जन्म देणारी स्त्री किती पवित्र असेल हो. काय पवित्र मावली असेल ती, किती पवित्र मावली असेल. चला, म्हणलं ताई शिकलेली होती, नोकरीला होती. 40-42 हजार तिला पगार होती. तिच्या नवऱ्याला होती 50-50 हजार पगार. दोघायला होती. जशी साडी तशा रंगाची चप्पल घालीत होती. मला चप्पल घालूनच चहा घेऊन आलती. तर मी म्हणलं ताई ही चप्पल ही घरात वापरायची चप्पल आहे. म्हणलं ताई अशा चप्पला हो म्हणलं. जशी साडी तशी चप्पल, किचनमध्ये वापरायची वेगळी, हॉलमध्ये वापरायची वेगळी. म्हणलं महाराज घरी आल्यावर त्याला हाणायची एखादी आहे का? तशी असली सांग, मी उठून जातो म्हणलं. माय उग मग गालबडी छिन कशाला तुझ्या घरचा चहा पिऊ. म्हणजे हे पैशाचा कर झाला हो. मला वाटतं देवानं किती श्रीमंती द्यावा पण धोत्राव इन नाही करावं महाराज. कुत्रे भुकत असतात ना हो. मर्यादेत राहिलं पाहिजे ना, लिमिट असलं पाहिजे त्याला. तर मी म्हणलं ताई, आता मी तिला ताई म्हणलं. मी चेहऱ्यावरूनच मला कळालं तर ही चुडेली नाही, पण असं म्हणता येत नाही पटकन. तर म्हणलं ताई आजीला आमची म्हातारी सकाळी एकदाच चहा घेते. सासूला म्हातारी म्हणली किडे पडते. म्हणलं तुझ्या तोंडात एवढाले आळ्या पडते बोटावानी. मनातली मनात म्हणलं असं जोरात नाही म्हणलं. ती नोकरीवाली बाई होती, तीन राखेल टाकून ठोकला असताना बाळू घरात. मी इतका येडा, माझ्या गोळ्या संपल्यात का तोंडावर म्हणायला. मी काही जास्त नाही बोललो, पण मला राहवलंच नाही. थोड्या वेळाने मी आणलं, त्या म्हाताऱ्याला विचारलं अण्णा तुमचं लग्न झालं तेव्हा जमीन किती होती? काही नाही महाराज, 2.25 एकर होती. आता 40 गाठली. अरे बापरे, 2.25 एकरची 40 एकर जमीन. हो म्हणले महाराज, तितकी जमीन कमीली. पोराला शिकिलं, पोराला नोकरीला लावलं. महाराज घरच्या शेतात गहू पिकत नव्हते. ज्याच्या इथं गहू असेल त्याचा गहू काढायला जात होतो. आणि पोरग शहरात शिकायला ठेवलं. 12 वर्ष त्याला चपात्या खाऊ घातल्या. आम्हाला चपाती चित्रात भेटली नाही. बाप सांगत होता. हलकट सून ऐकत होती. 2.25 एकर जमीनची 40 एकर केली. कशी केली? काही नाही महाराज, घरच्या शेतात काम करीत होतो. आणि 5-25 खेड्यात माझ्यासारखी वळही कोणाला रस्ता येत नव्हती. तुमच्याकडे कडब्याच्या वळीला सुडी म्हणतात का गंज? सुडी. माझ्यासारखी सुडी कोणाला रस्ता येत नव्हती. आणि सुड्या रचल्यावर ज्वारी भेटायची अरुण बुवा. 50, 60, 70 पोते ज्वारी व्हायची. प्रकाशराव तुमच्यासारख्या आडतीवर इकायची. तिथंच पैसे ठेवायचे. सासले कोणी म्हणलं जमीन घ्या की विकत घ्यायची. 40 एकर जमीन घेतली. म्हातारीला, बाजूला बसलेल्या म्हातारीला म्हणलं आजीबाई तुम्ही काय केलं? काही नाही म्हणे महाराज, 2.25 एकर जमीन होती. लग्न झाल्यावर घरच्या शेतात सकाळी मालकाला 6:30 वाजता डब्बा करून द्यायचे. 6:30 वाजता डब्बा. आणि घरच्या शेतात 7 वाजता खुरपं घेऊन जात होते. 7 ते 10, सकाळचे 7 ते 10 घरच्या शेतात खुरपीत होते. आणि 10च्या नंतर रोजानं दुसऱ्याच्या शेतात खुरपीत होते. मालकाच्या खांद्याला खांदा लावून संसार केला. त्या सुनाल म्हणलं बाई तू माणूस आहेस का भूतेस का राक्षसी नेस तू? पाहती का यांचं जीवन? सुड्या रस्तानं किती बोट कापले असतील कडव्यानं. त्या बाईनं घरच्या शेतात काम करून लोकांच्या शेतात निंदलंय.
आणि म्हणून ही 40 एकर जमीन नवऱ्याला नोकरी लागली म्हणून तो याला हार घातलास. याच्यानंतर जर सासूला म्हातारी म्हणशील तर तू केस पिकायच्या आधीच झोपीत मरशील. देव तुला म्हातारं होत देणार नाही. ज्या सुनाला म्हातारं व्हायचंय तिनं सासूला म्हातारी म्हणायची नाही. तुमच्या चपला सगळ्यात पाया पडतो. सासूला आत्या म्हणा, सासूला बाई म्हणा, सासूला माय म्हणा. का म्हातारी म्हणता? हा, तुम्ही नवऱ्याच्या माईला म्हातारी म्हणता. तुमची माय म्हातारी व्हायच्या आधीच मरायची का? तुमची भावजई नाही का घासलेट टाकून फुकायची तुमच्या माईला? मला सांगायचं एक, जी माणसं संसारात नीट वागतात ती परमार्थात याच्या लायकीची असतात. आही कची धड नाही तयाची परत्र पुसशी काय. चला, गुणगाई नावडी येतो इकडं. नाद हे गव्हाला पाणी देता देता गवत उपटायचा. कडव्यावर येतो, कडवर सोडित नाही. एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो डॉक्टर साहेब. मधात सोडित नाही प्रवासी. एका बाईनं आवडीनं देवाचं गुण गायलं. आवडीनं 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 गुण गायलं. त्या बाईच्या देवघरात काशीतले मालक आणि वैकुंठातले मालक 2 प्रतिमा होत्या. एवढं गुण गायलं, एवढं गुण गायलं, पण त्या बाईला मागं पुढं कोणी नव्हतं. म्हणून त्या बाईनं विरंगुळा म्हणून 2 जीव पाळले. एक पशु पाळला आणि एक पक्षी पाळला. पक्षी म्हणजे कोंबडन, पशु म्हणजे वानर, माकड पाळलं. बाई कोण होती माहिती तुम्हाला? वेश्या होती. वेश्या. नाव सांगता येईल तिचं? क्या बात है. वाह वाह वाह. काळी टोपी. विठाला विठाला विठाला. त्या बाईचं नाव आहे महानंदा. महाराज वेश्या आहे, वेश्या वेश्या आहे. ज्या दिवशी तिच्या त्या व्यवसायामध्ये एखादा पुरुष तिला प्राप्त होत नाही, ती अख्खी रात्र तिनं भजनात घालायची. अख्खी रात्र भजनात. आणि तिनं भजन म्हणत असताना 2 जीवानं नाचायचं. कोंबड्यानं नाचायचं आणि माकडानं नाचायचं. आवडीनं गुण गाण्याची ताकद सांगतो. पर्वकाळ शिवरात्रीचा चालू आहे. वारकरी संप्रदायाचा दंड के समय जाना समय जाना. वारीचा प्रसंग आला असेल तर वारीचं महत्व कीर्तनात 10 मिनिटं सांगायचं. कोणता अभंग घ्या. हो, संतांच्या पुण्यतिथी आल्या असत्याल, जयंत्या आल्या असत्याल, पुण्यतिथी असत्याल, जयंत्या असत्याल, त्यावेळेला जर प्रकरण असतील, अभंग कुठला घ्या. श्राद्धाचं कीर्तन असू द्या, पण 5 मिनिटं संतावर बोला. ह्या पर्व काळात प्रगट दिनाच्या उत्सव सोहळ्यामध्ये ह्या 8 दिवसात एखाद्याच्या 13वीचं जरी कीर्तन असलं तरी 5 मिनिटं तरी सद्गुरू गजानन बाबावर बोलायचं. त्याला संप्रदायातलं वक्ता म्हणतात. समय जाना समय जाना. शिवरात्रीचं पर्व काळ आहे. रोज कीर्तनकारांनी 5-10 मिनिटं का होत नाही पण शिवजीवर बोलायचं. तो समय. जीवनभर भजन केलं. विरंगुळा म्हणून 2 जीव पाळले. काय माकड नाचायचं महाराज अरुण बुवा. काय माकड नाचायचं बावडे बुवा. एवढं माकड नाचायचं. आणि कधी कधी त्या कोंबड्याच्या पायाला नख असतात ना, नाचून 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 त्याची नख अशी तुटायची. त्या जमिनीवर रक्ताचे थेंब पडायचे. पण भजन बंद होईपर्यंत कोंबडं नाचणं बंद करीत नव्हतं. चांगल्याच्या संगतीतलं होतं ना कोंबडं. ते चांगल्याच्या संगतीतलं भजन करणारे. बाई वेश्या होती. वाक्य नीट ऐका. वारांगण आहे, वेश्या आहे, पण तत्व होतं तिच्या जीवनामध्ये. तुम्हाला एक माहित आहे का? खाटकाच्या पाया पडताना का करा बरं हातवरी. कोणी खाटकाच्या पाया पडतं? कोणी नाही. का पडत नाहीत? त्याचा व्यवसाय काय तोडायचा आहे? मांस. पण एकच खाटीक तत्ववान जन्माला आला. त्या खाटकाचं नाव आहे सज्जन नावाचा खाटीक. सज्जन नावाचा खाटीक. तर पंढरपुरातला मालक त्याला मांस विकू लागला. हो, मांस विकू लागला. विकू लागे मांस. पुरावा आहे. सज्जन कसाया विकू लागे मास. माया सावटात गुरुपुरागे. माया सावटात गुरुपुरागे.
भजन करायचा नाद, पण धंदा मासाचा. माय बापानं बापद्यानं सांगितलंय, सजन्या तुला काय भजन करायचं असेल तर कर. बाप बोलायला, माय बोलायली, हे सजन्या काय करायचं असेल तर कर भजन, पण मास शिकायचं काम बंद करायचं नाही. काय ताकीद हो. प्रकाशराव भजनाच्या नादात किलोभर मागितलं त्याला 2 किलो द्यायचं. ज्यानं अर्धा किलो मागितलं त्याला 3 किलो द्यायचं. संसार मातीत जाईन ना. आणि भजन करणारा खाटिकियाचा संसार मातीत जाऊ नये म्हणून पंढरपुरातला मालक त्याच्या तराजूतलं माप झाला. माप गुरुजी, माप माप झालं. माप कोणता दगड पंकज? शाळीमार दगड. माप झाला माप महाराज. आणि ज्यानं जितके पैसे दिले तितकंच मापाच्या बाजू तेवढंच माप होत होता. म्हणून सजन कसा ऐकू लागे मास. भजन करणारी लोक होती महाराज, भजन करणारी. म्हणजे एखाद्याला शंका येईल, वेश्याबाई आणि तिचं वर्णन बाळू महाराज करतात, खाटका इतकी बेकार आहे का? होय. त्याला जर पंढरपुरातला मालक तत्वानं वागत असेल, किंमत देतोय, तर तिची काय कथा आहे? अजून एक पुरावा सांगतो तुम्हाला. 35च्या आतल्या यायला सांगतो. टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्याला तुम्ही किती किंमत देता? इमानदारीने सांगा, तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे. हा, अरे पैसे देता रे बापा, किंमत सन्मान करता का? गाज नाव काय वडजी, वडजी कर पोळायच फोन आला. हे तुमचं गाव ओलांडून आलेत. हो हो वडजी कर बी. डॉक्टर साहेब आदर करता तुम्ही त्यांचा? नाही करीत, नाही करीत. घरातले लोक त्यांचा आदर करीत असतील, मित्र करीत असतील, ज्या कुळात जन्माला आला ते पाहुणे करीत असतील? नाही. पण एका वारकऱ्याचं ऐकून, त्याला कोणत्या पंथातले म्हणते? तृतीयपंथी. या तृतीय पंथातला 22 वर्षाचा एक तरुण एका निष्ठावंत वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकलं. आपली व्यथा सांगितली. त्या वारकऱ्याने सांगितलं, चल एकदा पंढरपूरला. आणि एकदा पंढरपूरला नेलं आणि सांगितलं, अरे माईनं किंमत नाही देऊ दी, बापानं किंमत नाही देऊ दी, तुमच्या भावकीतल्या लोकांनी नाही देऊ दी, मित्रांनी नाही देऊ दी, भूतान नाही देऊ दी, पण तुला जगाचा मालक किंमत देईल. माझं ऐक, तू उद्यापासून भजन करी जाय. आवडीनं भजन केलं, आवडीनं भजन केलं. आज परिस्थिती सांगू तुम्हाला, भारतातला कोणता जरी वारकरी असेल, कोणता जरी वारकरी असेल, किती जरी अभ्यासू असेल, तरी त्याला या तृतीय पंथाचं नाव घेतल्याशिवाय काकडा संपत नाही. कान हो पात्रा खोदू, पिंजारी तू दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. माझे देहूतले मालक तुकोबारायला म्हणतात. तुकोबाराय देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात. देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, हे प्रभू, ज्याला समाजात किंमत नाही, ज्याला घरची किंमत देत नाहीत, या तृतीय पंथाला तुम्ही कुठं नेऊन घातलंय? तर विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले आणि तुकोबारायला सांगितलं, तुकोबाराय, त्या बालकाने माझं आयुष्यभर आवडीनं गुण गायलंय. मग तृतीय पंथातल्या व्यक्तीनं तुमचं आवडीनं गुण गायल्यावर तुम्ही त्याला अभंगाच्या गाथ्यात नेऊन घालता. इतकं तुमच्या आवडीनं गुण गाण्यात ती ताकद आहे. मग मला तरी दुसरं कशाला देता? हे चिदान दे गा गुण गाईन आवडी, आवडी गुण गाईन आवडी, आवडी गाईन आवडी, आवडी गुण 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 गाईन
आवडीनं गुण गाणारा तृतीय पंथातला एक बालक माझ्या सकाळच्या काकड्याच्या अभंगातल्या गाथ्यात जाऊन बसला. गुण गाण्याची ताकद इतकी मोठी आहे. म्हणून मला याच्याकरता सांगायचंय की देवाचं गुण गाण्यासाठी जातीचा संबंध नाही, देवाचं भजन करण्यासाठी गरिबी श्रीमंतीचा संबंध नाही, कुठल्याही जातीचा असू द्या. त्यांना आवडीनं देवाचं गुण गावा. विटेवरचा मालक, काशीतला मालक त्यांना हृदयात ठेवतो, त्यांना आवडीनं गुण गावा. बघा ती वेश्या होती, जीवनभर विटेवरच्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं भजन केलं, सारखं गुण गायलं. गुरुजी सांगायचे तिनं 4 भजन करायचे. तिला नारदांचं भजन एक आवडायचं, नारायण नारायण नारायण. भगवान शिवजींचं भजन करायची. कारण या महानंदेनं श्रीमद भागवतातला एक प्रसंग पाहिला होता, तो आजामेळाचा, म्हणून नारायण नामाला तिनं फार किंमत दिली. जीवनभर भजन. एका तत्वसिद्धांतिकाचं वाक्य, शेवटच्या टप्प्यात सौंदर्य कमी झालं नाही, महानंदेचं सौंदर्य कमी झालं नाही, पण ज्या घरामध्ये भजन गायलं त्या घरातून एखादा नराधम स्वतःच्या कामाची तृप्ती करण्याकरता तिच्या घरात प्रवेश केला आणि त्या घरातलं वातावरण बघितल्याच्या नंतर त्याचा काम संपत होता आणि महानंदीला नमस्कार करून वापस येत होता. ताकद कशाची असेल महाराज? कशाची ताकद असेल? भजनाची ताकद आहे. विषजाच्या नामे तारिली गणिका, 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 असा पुरावा द्यायला की वैकुंठवाशी नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट. म्हणजे कीर्तनकान रस्त्यानं चालला याचा पुरावा आहे. महाराज चांगलं काम करणाऱ्याला वाईट कधीच म्हणायचं नाही बरं. म्हणून तुम्हाला एक तृतीयपंथी बालकाचं चरित्र सांगितलं, सज्जन नावाच्या खाटकाचं सांगितलं आणि महानंदेचं सांगायचं. 1984 मुंबईतल्या एका पटांगणामध्ये एक तमाशा गाजला. त्या तमाशातली नृत्यांगणा होती विठाबाई. माझा जन्म 83चा. तमाशा कधी गाजला? 84ला. म्हणजे मी चांगल्या व्यक्तीचं ऐकिलंय. तितका लहान कसा जाईन तमाशा पाहिला मी, आणि ते पण मुंबईला. मराठवाड्यातून कसं शक्य जाणं?
मला चांगल्या लोकांचं ऐकायचं नाही. आम्ही मागे पश्चिम महाराष्ट्रात गेलो, 8 दिवस झालं. एक व्यक्ती जहाजावर नोकरीला होता, जहाजावर, त्या अरमान वगैरे अशा जहाजावर होता. त्या माणसानं सांगितलं 16 महिने घर पाहायलाच भेटलं नाही. फक्त बंदरावर जहाज गेल्यावर 2 तासाची परमिशन असायची आणि बंदरावर तितक्यात पुरतं मातीला स्पर्श व्हायचा. बाकी इतक्या वर्ष पुन्हा कुठं पाण्यातच. जीवनात एकदा तमाशा पाहण्याचा योग आला म्हणे, तो 84ला. त्या तमाशातली नायिका होती विठाबाई. आणि पहिल्यापासून भंगिरी माणसं हो. काही काही ना त्या घुंगराच्या आवाजानं 1.5 एकर फुकल्या. काय गोड आवाज असेल देव जाणी बाबा. 1.5 एकर फुकल्या हरामखोरान. काही काही ना बायकाच्या लग्नातल्या साड्या त्या दिल्या. हो, ही लग्नातली बनारस ही तुला. असे पण पापी पाहिले मी. किती फिरलो महाराष्ट्रात मी, किती फिरलो. डॉक्टरनं सांगितलं तुमचं वय लय झालंय. म्हणलं कसं काय म्हणता ना, या आधार कार्ड ते नाही म्हणले, फिरू फिरू लय म्हातारी झाली तुम्ही. हो दे, जाऊ द्या. किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा किती चांगलं जगला याला महत्व आहे. काय करायचं. एका माणसाला 1800 रुपये पगार, 1800 रुपये महिना. 84ला काय पगार असू. 80-82ला गुरुजी शिक्षकाला लय थोडी पगार होती. लय थोडी पगार 80-82ला. हो, तो बघा 1800 पगार म्हणजे काय, खूप पगार झाली. 1800 रुपये पगार आणि गाणं रंगात आलं विठाबाईचं. आणि त्यानं पाकिट काढून वरी केलं. हात पुढं केला आणि तिनं पाकिट घेतलं. पाकिट उघडलं, 9 नोटा 100-100च्या. हात केल्याबरोबर तमाशा बंद. कोणाला वाईट म्हणायचं नाही याच्यावर सांगतोय. क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रात सात्विक माणसं जन्माला आले. प्रत्येक क्षेत्रात. एक कोण रे म्हणे, अरे तुरच वरी वरी बोललो. याला वाटलं वा वा इतक्या लोकांत आपली बहाली. पगार काय तुला? 1800 रुपये. 900 काय झाले? गेले म्हणले खाण्यापिण्यात. लेकर सासरवाडीत राहते. 84ला विठाबाई नावाच्या लोकनाट्यात काम करणाऱ्या, लोकनाट्यात नृत्य करणाऱ्या बाईनं कडेल दिशी गालात आणली. हरामखोरा म्हणे भडव्या, 1800 रुपये पगार वाईट कामात नेऊन घालतू आणि त्याच्यातले 900 माझ्यासारख्या नृत्य करणाऱ्या बाईला देतोय, जी तुझ्या नावानं कुंकू लावती. तिची काय परिस्थिती रे. तितकी वेशेनं गालात हाणल्याच्या नंतर तो पंढरपूरचा वारकरी झाला. फक्त मला त्याचं नाव सांगता येणार नाही. पुन्हा जर योग आला तर नावही सांगेल. कशामुळे वाईट म्हणता त्या बाईला? अरे कशाला नादी लागतो तू आमच्या? पाकिट उधळलंस माझ्यावर म्हणजे क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रात सात्विक माणसं जन्माला आले. माझं एक मत आहे, तमाशा वाईट असेल, तमाशाला वाईट म्हणायचं नाही. तमाशा पाहायला जाणारे हरामखोर. तमाशाला सज्जन कसायचा धंदा वाईट असेल, तुम्ही का जाता त्याच्या धंद्यावर? तुम्ही कशाला जाता पिशू घेऊन? तुम्ही हरामखोर आहेत. एखाद्या जागेला स्थानाला नाव ठेवायचं नाही, तिथं जाणारे हरामखोर लोक. मी गोव्याला कीर्तनाला गेलो तर गोव्याला आपल्याच कडच्या गंध लावणाऱ्याचे पोरं मला दिसले आखुड्याच्या डेवर. जयचे बाप गजानन महाराजाच्या मंदिराला सकाळी इशीत चक्रा घालतील त्याचे पुट्टे तिथं मला दिसले आखुड्याचे डिवर. मी धोत्रावर. ते म्हणले महाराज धोत्रावर समुद्र कस काय? म्हणलं याच्यात माशा गुत्त्यान का? हा तुम्ही आखुड्याच्या डेवर पाहिले, मला धोत्रावर पाहू द्या ना समुद्र. दुसरं म्हणलं ते समुद्र पाल नाही आले रे, त्याच्या कीर्तने आझाद मैदान. मला सांगायचं एक, लोकाला वाईट म्हणू नका. आपण चोंबाळे आहेत, आपण गुलाबी आहेत, आपण नाटके आहेत, आपण मूर्ख आहेत. कशाला लोकांचे वाबाडे काढायचे? आपण नालायक आहेत. महानंदीला वाईट म्हणायचं नाही. पुराणात अध्यायाला तिचा, उद्याच्या प्रसंगामध्ये अध्याय तिचा. महाराज तिच्या त्या पावित्र्याला बघून शेवटच्या टप्प्यामध्ये नराधम माणसं सुद्धा पवित्र झाले. आणि शेवटी इच्छा केली, देवा एकदा विश्वनाथाचं दर्शन व्हावा.
गुणगाईन आवडी ना. टाइम झाला का पावडे बा? हे नाहीच म्हणणार आहेत बरं का लोक. तुम्ही तर मग ऐकून बोला ना. अरुण बुवा तुम्ही असं असतोय. तुम्हाला सांग का, चांगले चांगले पुढारी, एक पडलेला पुढारी म्हणला मला त्या गावात मतदान केलं नाही म्हणून मी पडलो. म्हणलं गावाला नाव ठेवू नको, तू या संघचे फुटले. संघचे कार्यकर्ते फुटले की पुढारी पडत असते. तर तसं मला वाजू नका ना तुम्ही. विठाला विठाला मी ज्या ठिकाणची भाकरी खातो त्या ठिकाणी उद्या सकाळी प्रगट उत्सवाचं कीर्तन आणि ऋषीपंचमीचं कीर्तन जवळजवळ 8-9 वर्षापासून करतो मी शेलूला. उद्याच्या भागवत जिथं चालू आहे त्यांना विनंती केली, म्हणलं माफ करा थोडं उशिरा भागवत सुरू करू, ती सेवा मला करू द्या. आणि मी इकडं सेवा म्हणलो नाही बरं का, प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. सेवेकरता म्हणत नाही. सेवेकरता निवडलेला अभंग त्या कीर्तनकारांनी म्हणावा, त्यानं नारळ नाही घेतलं पाहिजे. यम हानीन महाराज, इतकं हानीन, इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. हा, ती मात्र ओरिजिनल सेवा तिथली. चला नंतर मग जळकोट जायचे. काय पायी नाही जायचं, काय ताण घ्यायचं त्याला. इच्छा केली एकदा विश्वनाथाचं दर्शन व्हावं. जावं कसं, मी वेश्या आहे, समाजात नाव थोडं बदनाम झालेले, कसं जावं. असे पुराणकार सांगतात. एके दिवशी बाहेर पौर्णिमेच्या रात्री भजन करत असताना चंद्र रडत होता. चंद्र रडत होता. काय साधना आहे माऊलीची. विश्वनाथाला दया आली. तिच्या मनावर काय कोणाचा संपर्क झाला असेल, ती काशीला पोचली. आणि काशीत पोचल्याच्या नंतर विश्वनाथाच्या मंदिरात प्रवेश केला. चला, तिच्या वैराग्यानं, तिच्या त्या सात्विकपणानं, तिच्या त्या भजनानं तिला स्वीकारलं. पण बंद घातला वानराला आणि कोंबड्याला. कोंबड्या निषेध, कुकुटो निषेधो जायता, हा निषेध सांगितलं. निषेध. माकड चंचल आहे, कसं न्यायचं, पूजा भंग करील, इकडे तिकडे हार तोडील, शिवजीच्या पिंडीवर चढेल. हे कोंबडं शिवमुठ खाईल, तांदूळाची मुठ असती, शिवमुठ खाईल. जवाची मुठ असती, गव्हाची असती, डाळीची असती, तांदळाची असती, ठरलेली असती. त्या दिवशी तीच शिवमुठ समर्पित करायची असती. पुजाऱ्याला, त्या विश्वस्ताला विनंती केली, एखाद्या वेळेस एखाद्या माणसाकडनं चूक होईल, पण ह्या कोंबड्याकडे चूक होणार नाही. एखाद्या वेळेस एखाद्या माणसाच्या पोराकून चूक होईल, पण या माकडाकून होणार नाही. शिकलेली जनावरं हुशार असतात. तुम्हाला एक माहित असावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल नावाचा घोडा, छत्रपती शिवाजी महाराजांची कृष्णा नावाची घोडी, हजारो बुद्धिवाद्यांची बुद्धी या 2 पशुपशी शीन होत होती. काय विवेक असेल त्यांना. महाराणा प्रतापाचा चेतक नावांचा घोडा, महाराज कानात सांगावा रे मायभूमीला घेऊन जाय, छाती फुटून घोडं मरतय आणि राजाला मायभूमीला आणतय. काय घोडा असेल होतो. कधी कधी माणसांची लेकरं भंगिरे येत, शिकवलेले पशु भंगिरे नसतात. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात एक कुत्र वाढलं. त्या कुत्र्याचं नाव होतं वाघ्या नावाचं कुत्र. आज त्याचं इतिहासात नाव आहे. का वागलं चांगलं, वागलं चांगलं. सद्गुरू चातुर्मासी महाराजांकडे पंढरपूरला कुत्र होतं. या कुत्र्यानं पंचांगकर्त्याचा वाद मिटिला. एका पंचांगकर्त्यानं आजची एकादश टाकली आणि एकानं उद्याची टाकली. धारावा कोणती? प्रतिष्ठित वारकरी पंढरपूरला गेले. चातुर्मासी महाराजाला विचारलं एकादशी कोणती धरावा, तर ते घरी नव्हते. त्यांच्या नौकरांनी सांगितलं आमचे मालक पंचांग बघून एकादशी धरीत नाहीत. ज्या दिवशी आमचं कुत्र भाकरी खात नाही त्या दिवशी एकादशी धरतात. काय राजो, अधिकाऱ्यांच्या सानिध्यात पशु नीट होतं. तुम्हाला एक माहिती आहे चरित्र, विजय चरित्रामध्ये, गजानन विजयामध्ये खट्याळ घोडं सुद्धा नीट केलं. खट्याळ घोडं, खट्याळ घोडं. काय ताकद महाराज या लोकांच्या सानिध्यात. का अख्खं जीवन नामामध्ये समर्पित केली लोक, अख्खं जीवन भजनात समर्पित केलं. म्हातारण म्हातारी कीर्तनाला निघाली आणि कुत्रं पाळलं होतं. गेटला कुलूप लावलं आणि कुत्र्याला सांगितलं टब्या इथंच थांब पाय. कीर्तनाहून म्हातारी वापस जाऊस तर गेट मध्येच कुत्र. पण पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीन इकले 3 थैली.
पोरानं 3 थैल्या सोयाबीन मागच्या खिडकीतून कंपाऊंडच्या पलीकडे टाकली. हे रे कुत्र चांगलं का पोरग चांगलं रे? आहे का नाही? अशा हरामखोर पोरायसाठी संपत्ती तरी कशाला कमवायची आहे का नाही? काय काही काही पशु होते, काय पशु होते, कितीतरी सांगता येतील तुम्हाला, कितीतरी. आणि वाचत जा चांगल्यांचे चरित्र. तिने सांगितलं एखाद्या वेळेस तात्विक माणूस चूक करीन, पारमार्थिक चूक करीन. आणि करीत नाहीत का पारमार्थिक चुका? तुम्हाला किती दाखवायचे भजन करणारी तंबाखू खाणार? मग चूक नाही तर काय आहे ती? ज्ञानोबा तुकोबारांनी सांगितली का? खाऊनी तंबाखू करावे भजन, लावूनी चुना वाचावी ज्ञानेश्वरी. चुका करीत नाहीत का आम्ही? आमची इथे एक भागवतकार बोलले गिरगावला, अरुण बुवा. मी गावाकडे गेलो भागवत ऐकायला. तर भागवतात इंटरव्ह्यू झाली. तर म्हणलं कसं काय इंटरव्ह्यू झाली? तर महाराज स्टेजच्या मागे जाऊन बिडी वडीत होते. अरे मी म्हणलं अख्ख्या गिरगावाला नरकात घाली ना तुम्ही याचं भागवत ऐकायले. हे स्टेजच्या मागे जाऊन बिडी वाढायलाय, अख्खा मंडप जाळायचा हो आरामखोर. काय चुकलं मग आनंदेच? अरे परमार्थातले चुका करतील, पण मग माकडन कोंबडं चूक करीत नाही. बाईल विश्वास होता, हो विश्वास होता, विश्वास होता. जीनच्या पॅन्टीवाल्याला एक चपराक सांगतोय. तुमच्याकडे जेवारे पेवाट ठेवत होते का अगोदर? हो पहिलंच, पहिलं. आता नाही, फक्त जुन्या माणसाला. जीनच्या पॅन्टीवाल्याला पत्ता नाही. काही काही गावात पेव असतील ज्यांच्याकडे भरपूर जेवाऱ्या व्हायच्या, पेव. त्याच्यानंतर घरात असते त्याला आंबर म्हणतात, आंबर आंबर. आणि बाहेर असते त्याला पेव म्हणतात. काय म्हणतात तुमच्याकडे? नाही नाही नाही, कणगी ही उभी झाली, जमिनीतला जमिनीतला पेव, पेव म्हणतात, पेव. हा चला बस झाला आता. पेव तर ह्या पेवावर जात्याची पाळू असती गोल. पेव उघडा केल्याच्या नंतर मधातली ज्वारी काढायची लायकी कधी असते? दिवा सोडून पाहत होते. दिवा विझला की मग मधात जात नव्हते. दिवा नाही विझला की समजायचा आता ऑक्सिजन मधात तयार झालाय. आमच्याकडे पेवाची संख्या जास्त होती. मग गडी बदलला की पेव कुठे कळत नव्हता. गडी बदलला ना, आता पेव कुठे कळत नव्हता. पण बैल बदलीत नव्हते ना. पहिली ज्वारीची जोंधळ्याची गाडी गावात आली मालकाच्या वाड्यापाशी की गाड्यानं कासरा ढिल्ला करायचा. जुने बैल पुढचे दोन्ही पावलं पेवावर ठेवत होते आणि बैल बाजूला सरकायचे आणि तिथं उकरायचा. पेव तिथंच सापडत होता. सांगा माणसं मालक हुशार का बैल हुशार? का जनावराला वाईट म्हणता? कोण म्हणाले माहिती? महानंद म्हणते याला वाईट म्हणू नका तुम्ही. हे कोंबडा विध्वंस करणार नाही, माकडा विध्वंस करणार नाही, अख्ख्या जीवनातले माझी सोबती येते. आता महानंदेला तत्वशील का म्हणत होते तितकं सांगायला मला काय वेळ नाही. मोजका आपल्या याच्यात बघायचं. जास्त गोळ्या घातल्यावर रिॲक्शन येत असते, हे बी ध्यानात ठेवत जा. म्हणून इतक्याच घ्या. परमिशन दिली. एका कोपऱ्यात कोंबड्याला उभं केलं, माकडाला पायापाशी उभं केलं. आरती झाली, भगवान शिवजीची आरती झाली. मंत्राक्षदा आणि मंत्राक्षदा टाकल्याच्या नंतर महानंदेच्या अंगावर अक्षदा पडल्या, माकडाच्या अंगावर अक्षदा पडल्या. कोंबडं कोपऱ्यात होतं. या दोघांच्या अंगावर अक्षदा पडल्याच्या नंतर कोंबड्याच्या डोळ्यातून पाणी टपकत होतं. वानर हुशार होतं, त्यांनी सांगितलं पडलेलं काय ना, अंगावर नाही पडल्या. मग काय झालं? पुढे 2 अक्षदा पडल्यात काय, आणि 2 मंत्र अक्षदा प्रसादात सेवन झाल्या. शिवजीच्या होत्या. महानंदीला विमान आलं. विमान आलं. विमान आल्याच्या नंतर महानंद विमानात चढता असतानाच विमानाला सांगितलं, त्या पार्षदाला, अरे कोणाकोणाला नेणार विमानात? म्हणले तुम्हाला एकटीला. येत नाही मी, येत नाही. पार्षदांनी सांगितलं आईसाहेब अहो हे विमान लय दुर्मिळ लोकायला येत आहे. ती म्हणली येत असेल बाबा, मलाही आलंय पण मी येणार नाही. का? माझ्या सोबतचे 2 सोबती घ्यावं लागतील, एक माकड आणि कोंबड. पार्षदांनी सांगितलं बाई हे पहिल्यांदा ऐकायलो. आतापर्यंत ज्याला विमान पाठवलं त्यानं पोरायला घेतलं नाही. हा साडूल चल नाही म्हणला, मेहुनील चल नाही म्हणला, आणि तू कोंबड्याला आणि माकडाला चल म्हणती. बाई ती म्हणली ते भंगिरी असतील, पण मी माकडाला आणि कोंबड्याला नेणार. पार्षद वापस गेले आणि देवाला सांगितलं बाई बसत नाही. मूर्ख आहेत का कोणी?
का बसत नाही बाई? तुम्ही आग्रह करायचा ना. अहो लय आग्रह डोकं फोडून घेतलं म्हणे. पण ती बाई म्हणली कोंबडन माकड मध्ये घ्या, दुसरं विमान पाठवा. त्यालागी विमान पाठविले. सुरतीनं प्रश्न केला पार्षदाला, देवाला प्रश्न केला, देवा हा काय न्याय आहे तुमचा? इकडे वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे कोंबड्याची विष्ठा पाहणं सुद्धा पाप आहे. आणि पुरावा आहे त्याच्यासाठी, मोठ्या माणसांचे पुरावे आहेत. आणि मग तुम्ही कोंबड्याला विमान, ह्या चंचल माकडाला विमान. भगवंतानं सुरतीला सांगितलं, सुरती जरा हळूच बोल. हे माकड आणि कोंबड जरी तुला निषेध वाटत असतील, पण अख्खं जीवन तिनं आवडीनं भजनात घातलंय. अशा बाईच्या सानिध्यातले होते म्हणून यांना खाली ठेवता आलं नाही. माझ्या देहूतले मालक, विटेवरच्या मालकाला म्हणतात, देवा आवडीनं गुण गाणाऱ्या वेशा महानंदेच्या सानिध्यात राहिलेलं कोंबडं आणि माकड जर वैकुंठाला जाते, आवडीनं गुण गाण्यात जर इतकी ताकद असेल, मला तरी दुसरं का देता? गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन आवडी गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी माझी सर्व गोडी एकी 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 माझी सर्व गोडी गुण गाईन आवडी गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी एकी माझी सर्व गोडी एकी माझी सर्व गोडी एकी माझी सर्व गोडी गुण गाईन आवडी एकी माझी सर्व गोडी एकी माझी सर्व म्हणून देहूतले मालक म्हणले, देवा मी तुझा आवडीन गुण गाईन. सगळ्यांनी हातवरी करा. गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात 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 गण गण गणात